जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. आजचा विषय आहे भक्ती. भक्ती कशी असावी, कोणासारखी असावी? सावतामाळ्यासारखी असावी भक्ती. सावतामाळी यांनी भक्ती कशी केली होती विठ्ठलाची? एक रूप तंतोतंत सतत कंटिन्यू ते सारखं त्यांचं मळ्यातलं काम, त्यांचे जे काम करत करत ते सतत स्मरण करत राहायचे विठ्ठलाचे. विठ्ठल विठ्ठल. तर ना काही लोक विठ्ठलाच्या वारीमध्ये चाललेले असते त्यांच्या गावाचे तिथले, है ना. सावतामाळ्याची स्टोरी सांगते मी तुम्हाला. पिक्चर तर बघितलाच असेल सगळ्यांनी, पण मी माझ्या सद्गुरूंच्या दासांना सांगत आहे की म्हणजे भक्ती कशी असायची. तर सगळे त्याला नावं ठेवतात, काय रे तू इतकं विठ्ठलाचं नाव घेतो, किती विठ्ठल विठ्ठल करतो, आणि तू येणार नाही, तू वारीमध्ये येणार नाही, म्हणून त्याला नावं ठेवत असतात. मग तो म्हणतो माझा हा प्रसाद एवढा, त्याच्याकडे काही गाजर बिजर असे बोरं शेंगा काय फराळीचं सामान असतं ते सगळं ते देतो, आणि म्हणतो हे माझं मंदिरामध्ये हा प्रसाद तेवढा पोचवा. मग त्याला नावं ठेवतात लोक बरेच. मग तो काही जात नाही, आणि तो त्याचं विहीर खांदायचं काम चालू करतो. तो विहीर खांदत असतो. मग नंतर परत तिथं दर्शनाला ज्या वेळेला दर्शन करतात तर विठ्ठल गायब होतो. विठ्ठल कुठं जातो? सावतामाळ्याला दर्शन द्यायला. आणि ते विहीर खांदत असतो त्याला तिथं तो दर्शन देतो, है ना, विठ्ठल भगवान. कारण त्याची भक्ती इतकी अप्रतिम, इतकी उत्तमाची, इतकी बापरे, इतक्या आता काय सांगू मी तुम्हाला. अशीच भक्ती सावतामाळ्याची जशी भक्ती आहे ना, तशी सद्गुरूच्या दासाने सद्गुरूंची या कुठल्याही एका देवाची भक्ती करायची, है ना. अशा प्रकारे भक्ती भगवंताला आवडती. तर भक्तासाठी देव मंदिरातून सुद्धा त्याच्या घरात तो जिथं आहे त्या ठिकाणी तो प्रकट होईल. तुमच्या आवाज न मारता सुद्धा तो तुमच्या म्हणजे समोर प्रकट होईल. या तुम्हाला कशाचीही कुठल्याही गोष्टीची तुमची जी चिंता आहे ते सगळे दूर करेन भगवंत. भगवंताला यावंच लागतं भक्तासाठी, है ना. कारण जर जर दासाची भक्ती जर उत्तमाची असेल तर भगवंतालाही तात्पर्य हेच आहे सांगण्याचं की भक्ती ही तंतोतंत एक रूप असेल तर भगवंतालाही भक्ताजवळ यावंच लागतं, है ना. त्यामुळे असं काही नाही आहे की तुम्हाला या देवाला त्या देवाला, या जिथं तुम्ही ज्या देवाची भक्ती करता त्या देवाच्या मंदिरात जाऊन तुम्हाला दर्शनच घ्यायचं असं काही नाही आहे. तुम्ही बसल्या ठिकाणी तुमच्या स्वारींची, सद्गुरूंची, कुठल्याही देवाची जी तुम्ही भक्ती करता ते तुम्ही विसरू नका आपल्या भगवंताला.